डोंबिवली ग्रुपचा 46वा पदग्रहण सोहळा तसेच डोंबिवली सहेलीचा 4था व डोंबिवली मिडटाउन ग्रुपचा 2रा पदग्रहण सोहळा विनायक सभागृह डोंबिवली येथे संपन्न झाला। या कार्यक्रमास जायंट्स वेलफेअर फाउंडेशनचे केंद्रीय समिती सदस्य ACF गगन जैन हे मुख्य अतिथी म्हणून, ACF सुरेंद्र कुबेर विशेष समिती सदस्य जायंट्स वेलफेअर फाउंडेशन व सौ मनीषा भांगरे अध्यक्ष जायंट्स वेलफेअर फाउंडेशन वनसी अध्यक्षा हे सन्माननीय पाहुणे म्हणून व भूषण दीक्षित युनिट डायरेक्टर इन्स्टॉलेशन ऑफिसर म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमात सर्वांचे स्वागत मावळत्या अध्यक्षा विनीता जोशी यांनी केले। मिलिंद बिराडे डोंबिवली ग्रुपचे अध्यक्ष, वंदना दीक्षित सहेली अध्यक्ष, तन्वी शेट्टी यांनी मिडटाउन ग्रुपचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली। तसेच तिन्ही ग्रुपच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर यांचा व डोंबिवली मिडटाउन ग्रुपच्या 5 नवीन सदस्यांनी पण यावेळी शपथ घेतली। या कार्यक्रमासाठी अर्पणा हुक्की फेड वनसीचे, किशोर देसाई कौन्सिल मेंबर, विकास जोशी NCF, डॉक्टर प्रकाश माली, डॉक्टर यवले, डिंपल दहीफुले, विनया सप्रे, NCFचे सुरेश सूचक, NCFचे N अय्यर, यशवंती बिल्ला। तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तिन्ही ग्रुपच्या सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले। प्रामुख्याने VB कुलकर्णी, मृणाल इनामदार, PM जोशी, अनुष पाटील, स्फुटी पाटील, शीतल हुलगुल, श्रीधर हुलगुल, अनघा देसाई, प्रतिभा कुलकर्णी, दत्ता गोडखिंडी, श्वेता प्रधान, संध्या जोशी। तसेच ह्या कार्यक्रमाकरता कल्याण डोंबिवली वांगणी भिवंडी येथून मोठ्या प्रमाणात जायंट्सचे सभासद उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कला सोमण प्रकाश जोशी यांनी केले व श्रीमती अनुषा पाटील यांनी आभार व्यक्त केले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली। मला सिलेक्ट करण्यात आलेलं आहे। या वर्षी आम्ही चांगले प्रोग्राम्स करायचे आहेत। ऑर्गन डोनेशनवर ब्लड डोनेशन, नंतर आम्ही कॅटल फिडिंगला पण आम्ही प्रोजेक्ट करणार आहोत। तसेच आमचे नॉन स्टॉप प्रोजेक्ट होत असतात आमचे। मागच्या वर्षी आमच्याकडून 72 प्रोजेक्ट झाले। यावर्षी आमचा 100 प्रोजेक्ट करायचा मानस आहे। मागच्या वर्षी विनीता मॅडमने अगदी जोर लावून कार्यक्रम केले, इन्थुसियास्टिकली केले। तसेच आम्हाला ते पुढे रेटायचे आहे, चांगले प्रोग्राम करायचे। एक प्रोग्राम सांगावंसं मला वाटेल की आम्ही यावर्षी हेल्दी बेबी हा प्रोग्राम जरूर करणार आहोत आणि इतर प्रोग्राम्सही भरपूर करायचे आहेत। तरी आम्ही सगळे नीड बेस्ड प्रोजेक्ट्स करणार आहोत। नीड बेस्डवर अंडर प्रिव्हिलेज लोक जे आहेत किंवा पुअर आहेत किंवा हँडिकॅप्ड आहे त्यांना आम्ही मदत करू, मदतीचा हात पुढे करू आणि हे वर्ष आम्ही अशाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने गरिबांना मदत करू आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। 26 जानेवारी 2025ला प्रेसिडेंट म्हणून ओथ घेतली होती। आज माझं प्रेसिडेंटशिप मी बिराडे सरांना सुपूर्द केलेले आहे। परंतु गेल्या वर्षी जे आम्ही काम केलं खरोखर म्हणजे उत्कृष्ट वर्ष आमचं गेलेलं आहे। गोल्डन जुबली होती, 72 प्रोजेक्ट आम्ही केलं डोंबिवलीकरांनी आणि प्रत्येकांचा प्रतिसाद त्याच्यामध्ये होतं। माझे 50 लोकांनी म्हणजे 50 हातासारखे मला उभे राहून त्यांचे सहकार्य मिळालेले आहे आणि आम्हाला युनिट लेवलला, फेडरेशन लेवलला भरभरून अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत। तर मला त्याचं खरंच कौतुक आहे की हे एका व्यक्तीचं नाही आहे, तर अनेक लोकांचं एकत्र येणं आणि त्यांचं सगळ्यांनी मिळून हे करणं असतं आणि माझी टीम खरोखर मला खूप प्रतिसाद दिली आणि त्याबद्दल मी खरोखर त्या सगळ्यांचे धन्यवाद देते आणि त्यांच्यामुळे माझं वर्ष खरंच खूप छान गेलं आणि नवीन प्रोजेक्ट्स पण आम्ही केलेले आहोत की जे कंटिन्युअस प्रोजेक्ट होते त्या व्यतिरिक्त आम्ही नीड बेस्ड प्रोजेक्ट ऑपरेशन केलेले आहे। अनेक संस्थांमध्ये जाऊन त्यांना आवश्यक काय आहे ते भेट देऊन त्यांना विचारून त्याच वस्तू आम्ही त्यांना दिलेल्या आहे आणि गरजेनुसार हे प्रोजेक्ट केले गेले। त्याला खरोखर प्रत्येक मेंबरनी फायनान्शियली म्हणा किंवा शारीरिक म्हणा, तन मन धन असं आपण म्हणतो त्या ह्याच्याने प्रत्येकाने मदत केलेली आहे। आम्हाला कोणाला विचारावं लागलं नाही आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मला मेंबरकडून मिळत होते, त्यामुळे मी हे सगळं करू शकते।
परत मला असं वाटतं की मला प्रत्येकांचा आपला फेडरेशन असेल किंवा काउन्सिल असेल किंवा आपल्या ग्रुपच्या सिनियर मेंबर्स असतील ज्युनियर्स असतील सगळ्यांच्या प्रतिसादाने माझं वर्षात केलं त्याबद्दल मी मनापूर्वक मी सौ वंदना भूषण दीक्षित जायंट्स ग्रुप ऑफ डोंबिवली सहेलीची प्रेसिडेंट म्हणून चौथ्यांदा शपथ ग्रहण केली. ग्रुप सुरू राहण्यासाठी व प्रोजेक्ट्स करता आत्तापर्यंत मी व माझ्या BOD मेंबर्स व सर्व सहेलींनी खूप मदत केली व त्यांनीही मला स्फूर्त केलं आणि वेळोवेळी मदत केली. 2026मध्ये पण त्या मला माझ्याबरोबर सर्व महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट्स करणार याची मला खात्री आहे. प्रेसिडेंट म्हणून मी पद स्वीकारले आहे, त्यामुळे माझ्यावर सर्व सहेलींना बरोबर घेऊन ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. मला लाभलेल्या सहकार्यामुळेच मी चौथ्यांदा प्रेसिडेंटची शपथ घेतली आहे. मी सर्व सहेलीतर्फे जायंट्स ग्रुपचे CCM, SCM, फेडरेशन 1C प्रेसिडेंट, युनिट डायरेक्टर 3 आणि व्हाईस प्रेसिडेंट श्री विका जोशी सर या सर्वांची मी आभारी आहे. धन्यवाद.